करतो आणि लगेच या ठिकाणी येवला बाजार समितीच्या सभापती उपसभापती यांना विनंती करत की आपण साहेबांचा या ठिकाणी शाल व गुच्छ देऊन सत्कार सर थँक्यू ओके आहे सर घेतलं हो देवा थँक्यू भूमिपूजन झालंय लोकार्पण झालंय काय सांगा असं आहे की आमचा येवला मार्केट कमिटी आणि त्याचा हा उपबाजार केंद्र जे आहे अंदरसूल या ठिकाणी 2-4 कामाच्या जो 7.5 कोटीची कामाचं जे आहे भूमिपूजन झालं. त्याच्यामध्ये विक्री हॉल आहे, त्याच्यामध्ये काही कॉन्क्रिटीकरण वगैरे वगैरे त्याचं जे आता काम सुरू करतोय आपण. चल उद्योग खात्याचे जे सचिव त्यांना मी हेलिकॉप्टरमधून घेऊन आलो. तिथे परदेशी म्हणून एक माझी बेटा त्यांना काही काम दिलेलं आहे प्रवीण त्यांना सांग आणि नंतर तिकडे गेले तो प्रकल्प मग माझे इथे लासलगावपासून तर चिंचवडपर्यंत येवला चिंचवडपर्यंत सगळे जे आहेत कामच कांदा इकडे भजीकडे पुढे घेऊन जायचं कांदा इकडे पाहिजे कांद्यावर प्रक्रिया करणार 50 एकर त्यांना जागा पाहिजे होती. आपण चिचोलीला ती 50 एकर जागा देणार मग त्यांना लिहून दिलं. त्यांना 50 एकर जागा पाहिजे त्याचं सुद्धा पत्र दिलं. त्याच्यावर आपण मी काम करतो. त्याचं कारण असं आहे की कधी कधी कांद्याचे भाव ज्या एकदम चढतात त्यावेळेला ठीक आणि कधी कधी जे आपण पाहतो ते रस्त्यावर फेकून द्यावा. पण हे जर केंद्र निर्माण झालं तर भाव तर स्थिर राहतीलच माफक होईल आणि तुम्हाला 2 पैसे सुद्धा मिळतील. त्यासाठी हे सगळं करायचं. आता तर चाललंच आहे. कधी सरकार मदत करतं कधी करत नाही. भांडण शब्द चालूच असतं. आता परदेशामध्ये जातोय त्याच्यावर टॅक्स लागतो. वेगवेगळ्या प्रकारचे अटी त्याच्यावर टाकल्या जातात. परदेशाचा कांदा बंद होतो जाणार. मग इकडे कांदा वाढला भाव पडला द्या भेटला. पण अशा त्याची साठवणूक करून रेडिएशन करून ते जे काही काम पुढे आपल्याला देता येईल त्यामुळे त्यांना भाव मिळणार आहे. यासाठी आपण हे सगळं कोट्यावधी रुपयाचा हा प्रकल्प आहे. मी आतापर्यंत जास्त बचत सुद्धा केली नाही. काय होतं आपण जास्त बचत केली की इतर जे लोक इकडे बाकीचे लोक तिथे पळून यायचं काम करतात आणि आपण मग कधी कधी पळवून आणतो त्या गोष्टी. म्हणून मी जे आज याचा हा त्याच्या संदर्भातला हा कार्यक्रम असल्यामुळे आपण हे सगळं करतो. डोंगरगावला